साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। विधानसभेत पीठासीन अधिकाऱ्यांशी शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाच्या 12 आमदारांना 1 वर्षाकरिता निलंबित करण्यात येत असल्याचा ठराव विधानसभेचे कार्यमंत्री अनिल परब यांनी तसा प्रस्ताव मांडून तो सभागृहात मंजूर करून घेतला आहे। विधानसभा तालिकाध्यक्षांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपाच्या आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे। गैरवर्तन करणाऱ्या आमदारांचं 1 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे। यात अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण तिलकचंद, पराग आडवाणी, हरीश पिंपळे, नारायण कुचे, बंटी भांगडिया यांचं निलंबन करण्यात आलं आहे। विधानसभेच्या अध्यक्षांच्या या कारवाईनंतर भाजपाने बहिष्कार टाकला आहे। मंत्री छगन भुजबळ यांनी मांडलेल्या ओबीसी समाजाच्या संबंधित ठरावावरून सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। सभागृहातील गोंधळानंतर त्यातून मार्ग काढण्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधक बसून तोडगा काढतात। त्यावेळी तालिकाध्यक्ष असलेल्या भास्कर जाधव यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला, तर अशी धक्काबुक्की झालीच नाही असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। ती शंका सरकारने खरी केली आहे। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही सरकारला उघडं पाडलं आणि केवळ या सरकारमुळे ओबीसी आरक्षण कसं गेलं हे आम्ही दाखवून दिल्यामुळे सरकारने आमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून 12 आमदारांना त्या ठिकाणी सस्पेंड केलेला आहे। मी पहिल्यांदा तर हे सांगू इच्छितो, ओबीसी आरक्षणाकरता 12 काय पूर्ण 106 आमदारांना सस्पेंड केलं तरी आम्ही संघर्ष हा करतच राहू। भारतीय जनता पार्टी जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण परत येत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहील। 1 वर्ष नाही 5 वर्ष आमचं या ठिकाणी सदस्यपद रद्द झालं तरी आम्ही त्याची पर्वा करत नाही। आज सभागृहामध्ये जे पाहिलं, अनेक वेळा याच्यापूर्वी लोक मंचावर चढले, कधी कोणाला सस्पेंड करण्यात आलं नाही। नेहमीच अध्यक्षांच्या चेंबरमध्ये बाचाबाची होते पण कधी कोणी सस्पेंड होत नाही। परंतु स्पष्टपणे सांगतो, माझ्यावर कोणी हक्कभंग आणला तरीही मला पर्वा नाही। मी स्पष्टपणे सांगतो, स्टोरी तयार करण्यात आली। स्टोरी एकाही भाजपच्या सदस्याने त्या ठिकाणी शिवी दिलेली नाही आणि कोणी शिवी दिली हे सगळ्यांनी बघितलेलं आहे। शिवी देणारे तिथे कोण होते मला ती शिवी देता येत नाही, पण कोण होते हे सगळ्यांनी बघितलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेचे सदस्य तिथे येऊन त्यांनी धक्काबुक्की केली, त्याच्यावर भाजपचे सदस्य काही आक्रमक झाले पण तेही आम्ही होऊ दिलं नाही, त्यांना आम्ही बाजूला केलं। आणि जी काही थोडे हिटेड एक्सचेंजेस झाले त्या संदर्भात आशिष शेलार यांनी श्री भास्कर जाधव यांना सांगितलं, सर्वांच्या वतीनं मी तुमची क्षमा मागतो आणि तो विषय संपला। त्यानंतर भास्कर जाधव साहेब आशिष शेलारांच्या, गिरीश महाजनांच्या सगळ्यांच्या गळे भेटले, त्यांनी गळे भेट केली आणि तो विषय संपवून आम्ही बाहेर आलो। आणि त्यानंतर या सरकारच्या काही मंत्र्यांनी मिळून ही स्टोरी तयार केली। स्टोरी आमचे आमदार सस्पेंड करण्याकरता, कारण या ठिकाणी ओबीसीच्या संदर्भातही हे सरकार फेल झालं आहे आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भातही हे सरकार फेल झालेला आहे। नहीं बिल्कुल, आप लोगों ने भी देखा। देखिए, एकेडमिक चर्चा में मैंने कोई बात कही, भुजबल साहब ने कोई बात कही, उन्होंने कैसे गलत बात कही ये मैं बताना चाहता था। एकेडमिक चर्चा थी, मैं तो सुप्रीम कोर्ट का निर्णय पढ़ के दिखा रहा था, मैं कोई अपनी कपोल कल्पित बातें नहीं कह रहा था। मैं खुद एक वकील हूँ और मैं सुप्रीम कोर्ट का ऑर्डर समझता हूँ और इसलिए मैं सुप्रीम कोर्ट का ऑर्डर पढ़ के दिखा रहा था और मैं बताने की कोशिश कर रहा था आप जिस रास्ते जा रहे हैं उस रास्ते से ओबीसी को कभी आरक्षण नहीं मिलेगा। लेकिन वो चाहते ही नहीं है, इसलिए उन्होंने भी नहीं सुना, इन्होंने भी नहीं सुना। या गैरवर्तन करणाऱ्या 12 आमदारांच्या गैरवर्तनाबद्दल त्यांना निलंबित करण्यात यावं असा ठराव अनिल परब यांनी मांडला। या सर्व सदस्यांचे निलंबन 1 वर्षांसाठी करण्यात आले असून त्यांना मुंबई आणि नागपूर विधिमंडळाच्या आवारात 1 वर्ष येण्यासाठी बंदी घातली आहे। मी देतो संधी, तुम्ही जागेवर त्याला मी संधी देतो, मी जागेवर त्याला संधी देतो।
असताना राज्य शासनानं वारंवार विनंती करून देखील केंद्र शासनानं माहिती अद्याप उपलब्ध करून दिली नाही. मागासवर्गीय इंटरनेट डाटा उपलब्ध करून देण्याचे अर्ज शासनाकडून राज्य शासनाला मागासवर्गीय होत आहे. अनुकूल असतील त्यांनी हो म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही. मी तुम्हाला नेम करतोय, मी तुम्हाला नेम करतोय, मी तुम्हाला नेम करतोय, मी नेम करतोय तुम्हाला. मला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली असा आरोप तालिकाध्यक्ष भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. हे प्रकरण मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतलं आणि निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला. प्लीज, मी देतो संधी, मी देतो संधी. तुम्ही जागेवर त्याला मी संधी देतो, मी जागेवर त्याला संधी देतो. असताना राज्य शासनानं वारंवार विनंती करून देखील केंद्र शासनानं माहिती अद्याप उपलब्ध करून दिली नाही. मागासवर्गीय इंटरनेट डाटा उपलब्ध करून देण्याचे अर्ज शासनाकडून राज्य शासनाला मागासवर्गीय होत आहे. अनुकूल असतील त्यांनी हो म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही. मी तुम्हाला नेम करतोय, मी तुम्हाला नेम करतोय, मी तुम्हाला नेम करतोय, मी तुम्हाला नेम करतोय, मी नेम करतोय तुम्हाला.